आयोजन मी स्वतः भैया आणि आमचे रत्नागिरीचे देखील पदाधिकारी सुदेश मयेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून जरी आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतलेला असला तरी देखील उद्या फॉर्म भरताना देखील आम्ही पूर्ण ताकदीनं नारायणराव राणेंबरोबर राहू. मतदारसंघ आमचा जिल्हा हा महायुती बरोबर राहील. परंतु हे सगळं करत असताना कुठेही माननीय अमित शाह साहेबांनी सांगितलेला शब्द किंवा देवेंद्रजींचा शब्द किंवा शिंदे साहेबांचा शब्द हा कुठेही फुकट जाऊ नये आणि महायुतीमध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनानं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण हा निर्णय घेतला म्हणजे राजकारणातनं काही आम्ही थांबलेलो नाही किंवा आमचं कुटुंब थांबलेलं नाही. भविष्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला की काही काळ आम्ही नक्की थांबण्याचा निर्णय घेतलाय, काही काळ राणे साहेबांना देखील समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या सगळ्याच मीडिया समोर व्हाव्यात अशी माझं काही मत नाही. परंतु पूर्ण किरण भैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शाह साहेबांनी, मुख्यमंत्री महोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे, कशा पद्धतीने उमेदवार असणार आहे, तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे कोकणातली सीट म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळावा असं सर्व शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. आणि असं असताना भाजपला ही सीट का देण्यात आली, ही सीट देण्यासोबतच इतर कुठल्या जागेचे अदलाबदल किंवा काही मला असं वाटतं की ज्यावेळी आपण नेतृत्व मानतो आणि केंद्रीय मंत्री अमित शाह साहेबांसारखी व्यक्ती अशा मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करते, मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी सूचना करतात आणि देवेंद्रजींसारखा पूर्वीपासून सहकारी असलेली व्यक्ती ज्यावेळी काही गोष्टी सांगते, काही गोष्टीमध्ये 4 पावलं मागे येणं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि 4 पावलं मागे आलो याचा अर्थ भविष्यामध्ये काहीच करायचं नाही देखील भाग नाही. आम्ही ज्या विषयावर ठाम होतो त्या विषयावर ठाम आहोत. खासदार आज ना उद्या किरण भैयाना करायचं हे निश्चित आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जो काय आपण पेच म्हणता, तिढा म्हणता, गुंता म्हणता तो सोडवण्यासाठी स्वतः किरण भैयांनी पुढाकार घेतला आणि राजकारणामध्ये मन किती मोठं असावं लागतं हे त्यांनी सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दाखवून दिलं. या लोकसभेच्या जागेच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या बदल्यात विधान परिषद ही राज्यसभा असा कुठला नेमका पर्याय असणार आहे ज्या ठिकाणी आम्हाला किरण भैया मला असं वाटतं की राजकीय ज्या काही चर्चा झालेल्या असतात त्याची जाहीरपणानं चर्चा व्हावी असं मला वाटत नाही. परंतु ज्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, ज्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे त्या नेत्यांवर अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक पर्याय आमच्या समोर देखील होते, अनेक पर्याय होते, परंतु शेवटी त्या पर्यायानं एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये, देवेंद्रजींना त्रास होऊ नये, कारण त्या दोघांनी प्रामाणिकपणानं आमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि उद्या 24 तासावर फॉर्म भरायची वेळ आलेली असताना देखील आमचं काय अजून ठरत नाही, यासाठी आम्ही पुढे पाऊल टाकलं. कारण शेवटी